आखाती देशांमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती पाहायला मिळत आहे। आखाती देशातील युद्धाचा फटका सध्या अनेक देशांना सुद्धा बसताना पाहायला मिळत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भारताला सुद्धा याचा फटका जो ते एकंदरीत पाहायला गेलं तर साधारणतः बसतोय किंवा या संदर्भातली माहिती जी आहे ती आपण सातत्यानं जाणून घेतो। मात्र सध्या पाहायला गेलं तर एकीकडे पेट्रोल असेल, डिझेल असेल, त्याच्या संदर्भातली सुद्धा चर्चा या युद्धजन्य परिस्थिती या पार्श्वभूमीवरती जोरदार होताना पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या ज्या प्रकारे व्यावसायिक गॅसवरच्या पुरवठ्यावरती जो परिणाम झालेला आहे त्या पार्श्वभूमीवरती सध्या जर पाहायला गेलं तर एकंदरीत या सगळ्यामध्ये जर पाहायला गेलं तर एकंदरीत पेट्रोल आणि डिझेलच्या एकंदरीत पुरवठ्यावरती परिणाम झालाय का त्याची सुद्धा आपण जी आहे ती साधारणतः माहिती जी आहे ती घेत आहोत। मात्र सध्या पाहायला गेलं तर एकंदरीत मुंबई शहरामध्ये सध्या जर पाहायला गेलं तर मुंबई शहर असेल, उपनगर असेल, यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावरती सध्या पाहायला गेलं तर परिणाम हा जो आहे तो जाणवत नाहीये। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर या सगळ्यामध्ये एकंदरीत एक्साइज ड्युटी जी पेट्रोल आणि डिझेलवरती होती ती केंद्र सरकारकडून कमी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एकंदरीत कुठेतरी दिलासा हा मानला जातो। मात्र खरंच हा दिलासा सर्वसामान्यांना आहे का? आणि एकंदरीत पाहायला गेलं तर जर पेट्रोल आणि डिझेलचे दर जर कमी जर झाले असतील तर ते कशा प्रकारे झालेले आहेत या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सध्या आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सध्या मुंबईमधले जर पाहायला गेलं तर 103.54 आणि डिझेलचे दर हे 90 रुपये सध्या जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी या सगळ्या एकंदरीत पाहायला गेलं तर पेट्रोल 3 रुपये आणि डिझेल 10 रुपये अशा एक्साइज ड्युटीत सरकारनं जी ती कपात केल्याचं पाहायला मिळत आहे। साधारणतः केंद्र सरकारनं एकंदरीत निर्णय घेत पेट्रोल, डिझेल आणि हवाई इंधन म्हणजे ATF यांच्याशी संबंधित कर रचनेत महत्वाचे बदल केलेत। या निर्णयामुळे इंधन दर, निर्यात आणि एव्हिएशन क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता सुद्धा आहे। वित्त मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हे सर्व बदल जे आहेत ते साधारणतः आपण पाहतोय तात्काळ लागू झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। एक्साइज ड्युटीमध्ये सध्या बदल असल्याचं पाहायला मिळत आहे। सरकारनं पेट्रोल असेल आणि हायस्पीड डिझेल वरच्या एक्साइज ड्युटीमध्ये बदल करत कर रचना अधिक सुसंगत करण्याचा प्रयत्न जो केलेला आहे। निर्यात होणाऱ्या डिझेलवर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क SAED ही 18.5 रुपये प्रति लिटर निश्चित करण्यात आले आहे। तर पेट्रोल निर्यातीवर हा कर 0 ठेवण्यात आला आहे। त्यामुळे पेट्रोल निर्यातीला चालना मिळण्याची शक्यता आहे। याशिवाय देशांतर्गत पातळीवरही डिझेलवरील अतिरिक्त उत्पादन शुल्क हे 3 रुपये प्रति लिटर निश्चित करण्यात आलं आहे, ज्यामुळे बाजारातील किमतीवर काही प्रमाणात परिणाम हा जो एकंदरीत दिसू शकतो। मात्र साधारणतः पाहायला गेलं तर ATF वर मोठा याचा परिणाम जो तो जाणवणार आहे। हवाई इंधनाबाबत सरकारनं विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 50 रुपये प्रति लिटर पर्यंत वाढवलं होतं। मात्र जनहित लक्षात घेऊन या सवलत देण्यात आली आणि दर 29.5 रुपये प्रति लिटरवर आणण्यात आले। तसंच काही अटींनुसार निर्यात होणाऱ्या ATF वर पूर्णपणे करमाफी देण्याचाही निर्णय हा जो घेण्यात आलेला आहे। निर्यात आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्राला दिलासा साधारणतः पाहायला गेलं तर यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि ATF निर्यातीवर बेसिक एक्साइज ड्युटी आणि कृषी पायाभूत उपकर हा लागू न करण्याचा निर्णय जो तो सरकारकडून घेण्यात आलेला आहे। परदेशी विमान कंपन्यांना आणि आंतरराष्ट्रीय उड्डाण क्षेत्राला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। तसंच शेजारी देशांसाठी जुन्या नियमांमध्ये सुद्धा सूट साधारणतः या निर्णयामुळे पाहायला मिळत आहे। सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना शेजारी देशांना म्हणजेच नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि श्रीलंका यांना इंधन निर्यात करताना जुने नियम लागू राहतील। त्यामुळे या देशांशी असलेले ऊर्जा संबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न हा सरकारनं केलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर याचा व्यापक परिणाम काय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। त्यानुसार सरकारचा हा निर्णय इंधन क्षेत्रातील कर रचना स्पष्ट आणि संतुलित करण्यासाठी घेतला गेला आहे, त्यामुळे निर्यात वाढवण्याची शक्यता आहे। तसंच एव्हिएशन आणि ऊर्जा क्षेत्राला काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो। या निर्णयाचा परिणाम आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीवर आणि बाजारातील परिस्थितीवर अवलंबून असेल। त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर पेट्रोल आणि डिझेल दरात नेमका किती फरक पडतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं जे ते ठरणार आहे। साधारणतः आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये जर साधारणतः पाहायला गेलं तर कोणत्याही एक्साइज ड्युटी जी आपण पाहत होतो एक्साइज ड्युटी जी आहे ती सरकारनं एकंदरीत आपल्याला कमी केल्याचं पाहायला मिळत आहे। केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात जी ती केली आहे आणि 26 मार्च 2026 पासून ही कपात जी ती आपल्याला पाहायला मिळते। अधिसूचनेनुसार केंद्र सरकारनं डिझेलवर उत्पादन शुल्क 13 रुपये प्रति लिटर वरून 3 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपये प्रति लिटर वरून 0 जे ते केलेलं आहे। आणि त्यामुळेच एकंदरीत पाहायला गेलं तर हा सध्या आपल्याला एकंदरीत पाहायला गेलं तर सध्याचे एक्साइज ड्युटीचे दर जे ते कमी केले आहेत। मात्र पेट्रोल असेल, डिझेलचे असेल, त्यांचे जे प्रति लिटर दर जे ते आपल्याला
जैसे ते पाहायला मिळते. त्यामुळे भविष्यात याचा परिणाम जाणवणार का? कारण साधारणतः पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात महागाईची झळ सुद्धा सर्वसामान्यांना भासते. मात्र भविष्यामध्ये पेट्रोलचे दर हे सध्या पाहायला गेलं तर ज्याप्रमाणे 103 रुपये आणि डिझेलचे दर हे 90 रुपये, त्यामुळे त्याच प्रकारे राहणार का, त्याच्यामध्ये कपात होणार की वाढणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान एकंदरीत पाहायला गेलं तर जरी एक्साईज ड्युटी कमी केली असली तरी यामध्ये पेट्रोल डिझेलचे दर सध्या जैसे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र भविष्यात ते कमी होतील का, हा सुद्धा एक प्रश्न सर्वसामान्यांना आहे. त्यामुळं या सगळ्यावरती आपलं लक्ष असतं. त्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश टोरिसम, वैभव पाटील, मुंबई.